मानसिंग खोराटे यांचा आमदार राजेश पाटील यांच्यावर कडवा हल्ला, दौलत साखर कारखान्यासाठी केलेल्या कटकारस्थानांवर पुराव्यानिशी खुलासा करण्याचा मानस, राजकारण आणि समाजकारणाबाबत मानसिंग खोराटे यांची स्पष्ट भूमिका। दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी आमदार राजेश पाटील यांच्यावर कडवट टीका करत आपण अपघाताने आमदार झालात आणि तालुका संघात बसून राजकारण करता, तो राजकारणाचा अड्डा नाही का असा प्रश्न उपस्थित केला। खोराटे म्हणाले की ते स्वतःच्या मेहनतीच्या आणि घामाच्या पैशावर राजकारण करतात, सामान्य सभासद किंवा ठेकेदारांच्या टक्केवारीवर नाही। खोराटे पुढे म्हणाले की दौलत साखर कारखाना केडीसीसी बँकेकडून चालवायला घेतलाय आणि तो बंद पाडण्यासाठी आमदार पाटील यांनी केलेल्या कटकारस्थानांचा पुरावा लवकरच जनतेसमोर मांडला जाईल। यावेळी खोराटे यांनी स्पष्ट केलं की त्यांनी दौलत साखर कारखान्याच्या भिंतीमध्ये राजकारण कधीच येऊ दिलं नाही। खोराटे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचा उल्लेख करत सांगितलं की माझ्या नेतृत्वाखाली दौलत साखर कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू आहे, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांच्या डोळ्यात हा यशस्वी प्रकल्प खुपतोय। ते पुढे म्हणाले, या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर मला एकदा आमदारकीची संधी द्यावी। मेळाव्यादरम्यान ॲडव्होकेट संतोष मळवेकर यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका करत सांगितलं की गेल्या वर्षभरात माझ्यावर 4 फौजदारी गुन्हे दाखल झालेत, पाठीमागून वार करणाऱ्यांनी आता समोर येऊन वार करावा। या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी खोराटे यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्धार केला। उपस्थितांमध्ये राजवर्धन शिंदे, बाजीराव देवकर, बाळासाहेब हळदणकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शशिकांत रेडेकर यांच्यासह वाहतूक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अश्रू लाड यांनी केलं।